नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला रेसिपी बघून कळलंच असेल की काय रेसिपी आहे. पण डिटेल्समध्ये सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण की स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या टिप्स आहे, त्यासुद्धा तुम्हाला सांगितल्या जाणार आहे आणि आपण घरच्या घरी कशा पद्धतीने श्रीखंड तयार करू शकतो, ते सुद्धा तुम्हाला इथे कळून जाईल. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सणवार येत आहेत आणि त्यातला श्रावण चालू झाला म्हटलं की सणांची रेलचल चालू असते. तर प्रत्येक वेळी काय नवीन पदार्थ बनवावा असा विचार असतो. तर त्याचसाठी आपण इथे आज श्रीखंड हा पदार्थ करणार आहे आणि तर जवळच रक्षाबंधनही आलेले आहे. त्यामुळे असा गोडाचा पदार्थ आपल्याला नक्कीच पाहिजे असतो. तर हे मी 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे आणि हे घरी लावलेलं दही आहे, बाहेरचं नाही आहे. तुम्ही बाहेरून दही आणत असाल तर आधी चेक करा की ते आंबट आहे की नाही, कारण की आंबट असेल तर तुमचा चक्कासुद्धा आंबट होऊ शकतो. त्यामुळे थोडी श्रीखंडाची टेस्टसुद्धा बिघडू शकते. त्याच्यामुळे शक्यतो घरीच दही लावा. आणि हे म्हशीचं दूध आहे. आता मी हे दहीतलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते कसं, तर इथे मी चाळण घेतलेलं आहे, त्याच्यावरती कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि ह्या दहीतलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. म्हणजेच का आपल्याला चक्का तयार करायचा आहे. आणि ही प्रोसेस तुम्ही 1 दिवस आधीही करून घेऊ शकतात. जसं की आज दही लावलं रात्री, तर उद्या दुपारी तुम्ही त्यातलं पाणी निथळून एक 8 तास असंच ठेवायचं आहे आपल्याला. पुढे मी सांगेनच, दाखवेनच. पण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर इथे मी छान असं दही पूर्ण हे करून घेतलेलं आहे. त्याला एक गाठ मारून त्याच्यावर वजनदार अशी एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. तर मी इथे कळशी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. त्याचे वजन खूप असल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती बसलं पाहिजे. आता हे 8 तास आपल्याला असंच ठेवायचं, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. तर तुम्ही हे आदल्या दिवशीही करू शकतात. तर जसं की आज दही लावून रात्री चक्का तयार दुसऱ्या दिवशी चक्का तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी श्रीखंड किंवा श्रीखंडसुद्धा तुम्ही 1 दिवस आधी करून ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि बाहेरचं श्रीखंड बघता की तुम्ही पाणी होतं लगेच. तर इथे बघा आपलं दहीतलं पूर्ण पाणी निघालेलं आणि हा चक्का तयार झालेला आहे. आता हा चक्का आपल्याला एका बाउलमध्ये घेऊन व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातल्या गाठी होणार नाही आणि एकसारखं क्रीमी स्ट्रक्चर येईल. ह्याच्यामुळे काय होतं की व्यवस्थित आपलं श्रीखंड तयार होतं. तर तेवढा चक्का आहे तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि इथे मी केसर श्रीखंड करत आहे, त्यामुळे केसरच्या काड्या 2 तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. पण ॲक्च्युली व्हिडिओमध्ये लाईट गेल्यामुळे स्किप झालेलं आहे. तर पुढे कळेलच. कोमट दुधामध्ये तुम्ही 2 तास केसर भिजत ठेवू शकतात. आणि जरी केसर नाही टाकलं तरी चालणार आहे. नॉर्मली असं केलं तरी तुमचं श्रीखंड छानच होणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका, जेणेकरून अजून त्याची टेस्ट छान येईल. वेलची पावडर टाकू शकतात. आता मी इथे 1 वाटी चक्का आहे म्हणून 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन आपल्याला इथे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. तर एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघतच असाल की तिथे किती छान असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे. तर आपला हा 2 ते 3 मिनटात चक्का तयार होतो. तर बाहेरच्या चक्का आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे छान पद्धतीने करू शकतो. आता इथे आपलं हे फेटून झालेलं आहे. आता मी हे दुधात केसर भिजत ठेवलेलं ते दूध ओतून घेते, म्हणजे आपण याच्यात छान असं मिक्स करून घेऊ. तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे. असेल तर टाका, नाही टाकलं तरी ओके. सो आपण हे टाकून मिक्स करून घेऊ. म्हणजे मी इथे केसर श्रीखंड बोलल्यामुळे हे केसर टाकलेलं आहे. असंही टाकू शकतात आणि ह्याच्यात वेगवेगळे फ्लेवरसुद्धा होतात. रोज सिरप टाकून, व्हॅनिला इसेन्स टाकून, मँगो श्रीखंड, आम्रखंड अशा अनेक प्रकार आहेत. तर आपण इथं घरच्या घरी जे आपलं साहित्य अवेलेबल असतं त्याच्यापासून बनवत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिल्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू. तर आजच्या रेसिपीसाठी तुम्ही छान म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तर आपली इथे श्रीखंड तयार झालेला आहे आणि आता सणामुळे तर छान अशा रेसिपीज आपण बघतच असतो. त्यातली ही रेसिपी पण तुम्ही सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला
जेव्हा करायचं असेल त्यावेळी तुम्ही पटकन व्हिडिओ बघून करू शकता. तर इथे आपलं श्रीखंड तयार आहे. लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. आता मी इथे वरती ड्रायफ्रूट्सचं गार्निशिंग केलेलं आहे. बाय बाय.